10वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की इंग्लिशचे हे प्रश्न करा. हे जर केले तर तुम्हाला 100% 80 मार्क्स मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 80 मार्क्स कसे कन्फर्म करायचे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती म्हणजे संपूर्ण तुम्हाला क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केली जाणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला कुठं किती मार्क्स मिळतील हे सगळं सांगितलं जाणार आहे आणि प्रिपरेशन प्लॅन हा व्हिडिओ आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून इंग्लिश व्यतिरिक्त अन्य विषय जसे की मराठी, मॅथ, सायन्स या विषयाचे देखील आपण आणणार आहोत. आणि जर तुम्ही 12वीला असाल तर 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील लवकरच सिरीज घेऊन येणार आहोत. दरवर्षी प्रमाणे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्स देखील आणत असतो शेवटला. तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुमचं चॅनल हे फायद्याचं राहणार आहे. 10वीचे विद्यार्थी तुम्ही 12वीपर्यंत त्याचबरोबर CET पर्यंत तुम्हाला हे चॅनल फायद्याचं राहणार आहे. चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, सब्जेक्ट इंग्लिश जो आहे तो 80 मार्क्स तुम्हाला कसे फिक्स करायचे तर हे या ठिकाणी पाहणार आहोत. पेपर पॅटर्न सगळ्यात पहिले समजून घ्या. पेपर पॅटर्न कसा असतो ते सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे की क्वेश्चन नंबर फर्स्ट वगैरे यामध्ये काय असतं, लँग्वेज स्टडी असतं. लँग्वेज स्टडीमध्ये किती मार्क्सचं असतं तर ते 10 मार्क्सचं असतं. क्वेश्चन नंबर 1 लँग्वेज स्टडी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन टाईप्स, त्यामध्ये डुएट डायरेक्टेड असे टाईप्स असतं. 8 मार्क्सला डुएट डायरेक्टेड आणि दुसरं डुएट डायरेक्टेड 2 मार्क्स, असे टोटल 10 मार्क्सला हे पॅटर्न असतो. त्यानंतर तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातले इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातले पॅसेज यावरती तुम्हाला 20 मार्क्सला क्वेश्चन विचारले जातात. पॅसेज बेस्ड क्वेश्चन असतात. ठीक आहे. त्यानंतर पोएट्रीमध्ये म्हणजे तुमची पुस्तकातलीच पोयम असते. त्याच्यामध्ये तुम्हाला 5-5 मार्क्स कसे असतात तर पोयम दिली जाते, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. त्याचबरोबर तुम्हाला ॲप्रिसिएशन आहे ते 5 मार्क्ससाठी, असं 10 मार्क्ससाठी पोएट्रीवर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ही ठिकाणं तुमची 100% हे 10 मार्क्स फिक्स करून घेणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्येच. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेजमध्ये सेम असतं की पॅसेज बेस्ड क्वेश्चन असतात. पॅसेज दिला जातो जो बाहेरचा पाठ्यपुस्तकातल्या बाहेरचा पॅसेज असतो आणि त्यामधून तुम्हाला काय केलं जातं की प्रश्न त्या ठिकाणी घेतले जातात आणि प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला फाइंड करायचे असतात. त्याचबरोबर त्याची समरी देखील तुम्हाला असते. समरी 5 मार्क्ससाठी असते. ठीक आहे. 15 मार्क्सचा तो क्वेश्चन आहे. आणि रायटिंग स्किल आहे. रायटिंग स्किल पहा विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किलमध्ये कसे आहे तर सॉल्व ॲक्टिव्हिटी, लेटर असेल, डायलॉग असेल, 2 आहेत. हे 10 मार्क्ससाठी असतात. ठीक आहे, लेटर आणि डायलॉग. त्यानंतर तुम्हाला आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. त्याचबरोबर न्यूज रिपोर्ट आहे, स्टोरी आहे. हे सगळं 10 मार्क्सचं येतं. ठीक आहे. हे 10 मार्क्स तुमचे फिक्स होणार आहेत. खूप इझी आहे, सगळं इझी आहे विद्यार्थी मित्रांनो, काहीच अवघड नाही. फक्त या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक टॉपिकचे आपण सेक्शन पाडून तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहेत. आणि ट्रान्सलेशन तर 5 मार्क्सचं आहे. ते तर सगळ्यात सोपं आहे. ते ट्रान्सलेशन 5 मार्क्स फिक्स करून टाकायचे आहेत. असं टोटल हे जे रायटिंग स्किल सब्जेक्ट आहे तो 25 मार्क्सचा आहे. या ठिकाणी दिलेलं देखील आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले लँग्वेज स्टडीमध्ये 10 मार्क्स कसे फिक्स करायचे तर 10 मार्क्ससाठी सगळ्यात पहिले ए जो क्वेश्चन असतो त्यामध्ये लिहिलेलं काय असतं तर त्यामध्ये तुम्हाला असतं डुएट डायरेक्टेड हे 8 मार्क्सचं असतं. 8 मार्क्समध्ये यामध्ये तुम्हाला काय काय लिहायचं असतं तर वर्ड असतं. वर्ड कंप्लीट म्हणजे काय आता तर तुम्हाला एक वर्ड दिला जातो, त्या ठिकाणी तो वर्ड बसायचा असतो. म्हणजे समजा एक वर्ड आहे स्मॉल, ठीक आहे, डॅश दिलेला आहे ALL. अशा पद्धतीने या ठिकाणी कोणता वर्ड बसेल तर याला म्हणतात वर्ड कंप्लीट. हे 2 मार्क्ससाठी असतं. खूप इझी आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. अल्फाबेटिकल ऑर्डर तर तुम्ही लहानपणीपासून शिकत आलेला आहात. अल्फाबेटिकल ऑर्डर तर तुम्हाला 100% येणार आहे. त्यामुळे 2 मार्क्स ते तुमचे फिक्स आहेत. पंक्च्युएशन तुम्हाला हे बुकमधले कोणते तरी सेंटेन्स दिले जातील, त्याला तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा, ॲपॉस्ट्रॉफी वगैरे हे लावून तुम्हाला त्याचं सेंटेन्सचं पंक्च्युएशन करायचं असतं. त्यानंतर मेक वर्ड्स तयार करायचे असतात. एक शब्द दिला जातो, समजा अनब्रेकेबल शब्द आहे, अनब्रेकेबल. ठीक आहे. अनब्रेकेबल हा शब्द आहे. यापासून एबल वगैरे असे शब्द अशा पद्धतीचे शब्द बनवावे लागतात. हे खूप सोपं आहे. 2-2 मार्क्स तुमचे हाताचे मार्क्स आहेत, ते तुम्ही घालवू नका प्लीज करून. त्यानंतर वर्ड चेन आहे. वर्ड चेन देखील सोपे आहे, ती देखील 2 मार्क्स तुमचे फिक्स होणार आहे. आता डुएट डायरेक्टेड B 2 मार्क्स आहे. यामध्ये काय असतं मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बनवावं लागतं. सेंटेन्स बनवायचं, त्यानंतर ॲड अ क्लॉज असेल, प्रिफिक्स सफिक्स असेल, हे 1-1 मार्क्ससाठी असतं. असे टोटल एक 2 ते 2 मार्क्ससाठी असतं. ठीक आहे. ऑरसाठी धरून ते आहे.
आता पहा, जर खाली गेलं तर अटेम्प्ट इझी क्वेश्चन, प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तुम्हाला या ठिकाणी का दिलं हे सजेशन, तर पहा तुम्हाला हे जे लँग्वेज स्टडी जे असतं, हा सेक्शन लँग्वेज स्टडी कुठून का अभ्यास करायचा असतो, तो इझी क्वेश्चन म्हणजे अटेम्प्ट इझी क्वेश्चन तुम्हाला अपेक्षित वगैरे असतं, त्याच्यामध्ये ही लँग्वेज स्टडीचं पूर्ण सेट्स दिलेलं असतं, त्याची प्रॅक्टिस करा. किंवा मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आपल्या ॲपमध्ये दिलेले आहेत, ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, ॲप डाउनलोड करा, प्रिव्हियस इयर क्वेश्वन पेपर्स डाउनलोड करा त्या ठिकाणी आणि त्याचा स्टडी करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे हे लँग्वेज स्टडीचे 10 मार्क्स 100% फिक्स होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना काहीच येत नाही त्यांनी हे लँग्वेज स्टडी केलं तर त्यांचे 10 मार्क्स 100% फिक्स होत आहेत. ठीक आहे, तर पहा सगळ्यात आता दुसरा क्वेश्चन जो असतो जो टेक्स्च्युअल असतो, टेक्स्च्युअल म्हणजे पाठ्यपुस्तकातील, तो 20 मार्क्सचा असतो. तर पहा सेम क्वेश्चन पॅसेज आर डिफरंट. पहा क्वेश्चन्स सारखेच असतात, फक्त हे पॅसेज जे आहेत ते डिफरंट देतात, म्हणजे तुम्हाला पॅसेजची प्रॅक्टिस करायची आहे. क्वेश्चन थोडे जवळपास सारखेच दिलेले जातात. ठीक आहे, रीड गिवन पॅसेज अँड सॉल्व, रीड करायला लागतं आणि मग सॉल्व करायचं. आता पहा या ठिकाणी 5 प्रश्न असतात, ते 5 प्रश्न कसे दिलेले जातात हे पहा. फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स असं असतं पहिल्या याच्यात A1 मध्ये. A2 मध्ये वेब कंप्लीट करायची, वेब डायग्राम दिलेली असते, वेब डायग्राम अशा पद्धतीने दिलेली असते, ती तुम्हाला कंप्लीट करावी लागते. ठीक आहे, त्यानंतर आहे व्होकॅब्लरी. व्होकॅब्लरी पहा, व्होकॅब्लरी तुम्हाला ग्रामर आहे, हे पूर्ण ग्रामर. त्यानंतर अँसर इन युअर ओन म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन PRQs आपण त्याला म्हणतो, हे देखील तुम्हाला लिहायचं असतं. असे टोटल 10 मार्क्स या ठिकाणी तुमचे फिक्स होतात. ठीक आहे, टेक्स्च्युअल पॅसेजमधून. त्यानंतर याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला पहा, क्वेश्चन नंबर 3 जो आहे, या ठिकाणी दिलेलं आहे सजेशन, रीड ऑल चॅप्टर्स फ्रॉम टेक्स्टबुक. जे चॅप्टर्स आहेत सगळे ते वाचायचे आहेत तुम्हाला, त्यातले पॅसेज सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर सॉल्व किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर्स प्रॅक्टिस करा किंवा क्वेश्चन्स फ्रॉम टेक्स्टबुकमध्ये जे क्वेश्चन्स असतात ते वेब वगैरे असतील तर ते त्याचे जास्तीत जास्त जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी करा. क्वेश्चन नंबर 3 असतो पोएट्री, हा देखील 10 मार्क्सला आहे आणि रीड, एक्स्ट्रॅक्ट अँड डू ॲक्टिव्हिटी असा क्वेश्चन येतो. हा यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, A1 मध्ये फिल इन द ब्लँक्स असतात. त्यानंतर A2 मध्ये असतं कम्प्लीट द, याच्यात A3 पर्यंतच असतं आणि व्होकॅब्लरी A3 असतं. असे तुम्हाला जे 5 मार्क्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणं हे क्वेश्चनमध्ये मिळतात. बी मध्ये काय असतं तर पोएट्री, एक पोयम दिली जाते आणि तिच्यावरून तुम्हाला तिथे ॲप्रिसिएशन लिहावं लागतं. ॲप्रिसिएशन मध्ये कोणते कोणते मुद्दे असतात तर हे पहा, टायटल असतं, पोएट असतं, राईम स्कीम असतं, त्यानंतर फिगर ऑफ स्पीच असतं, थीम असतं. हे असे 5 मुद्दे असतात, हे तुम्हाला लिहावं लागतं. तर 5 मुद्द्याचे मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे पहा. टायटल आहे एक हाफ मार्क्ससाठी, पोएटचं नाव ते पोएममध्ये दिलं जातं ते देखील हाफ मार्क्ससाठी आहे, हे 1 मार्क्स तुमच्या या ठिकाणी फिक्स झाला. राईम स्कीम सोपी आहे, राईम स्कीम 1 मार्क्ससाठी. आणि फिगर ऑफ स्पीच देखील 1 मार्क्ससाठी. आणि त्याचबरोबर थीम 2 मार्क्ससाठी. ठीक आहे, असे टोटल 5 मार्क्स तुमच्या या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचे आहेत आणि हे एकदम इझी असतं. ओन्ली प्रिपेअर ॲप्रिसिएशन. ठीक आहे, ॲप्रिसिएशनवरती जास्त लक्ष द्या जेणेकरून तुमचे 5 मार्क्स फिक्स होणार आहेत. आता जर पुढे गेलो तर क्वेश्चन नंबर 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजेच अनसीन पॅसेज 15 मार्क्ससाठी असतो. याची तयारी कशी करायची पहा. सेम क्वेश्चन्स ॲज अ टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे जो की तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात, टेक्स्टबुकमधला पॅसेज जसा असणार आहे तसाच सेम हा जो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज राहणार आहे 10 मार्क्ससाठी. ठीक आहे, आता पहा यामध्ये काय काय तुम्हाला क्वेश्चन्स असतात तर त्या ठिकाणी सेम क्वेश्चन्स 5 राहणार. A1, A2, A3, A4 अशा पद्धतीचे जे आत्ता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पर्सनल रिस्पॉन्स, वेब, ट्रू ऑर फॉल्स हेच क्वेश्चन सेम याच्यामध्ये राहतात. आणि त्यानंतर बी असतो समरी. हा समरी रायटिंग आहे, 5 मार्क्ससाठी आहे. हा देखील खूप सोपा आहे. अनसीन पॅसेज वाचायचा आहे, अनसीन पॅसेज वाचल्यानंतर व्यवस्थित त्याला समजून घ्यायचं आणि हे तुमच्या भाषेत एक 5 ते 6 लाईनमध्ये याची समरी लिहायची आहे, तिचे सारांश लेखन. त्यानंतर आहे स्टडी समरी रायटिंग. आता याच्यात तुम्हाला कशाचा जास्त अभ्यास करावा लागेल, पॅसेजचा अभ्यास करायची गरज नाही, तर याचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला समरी रायटिंगचा जास्त अभ्यास करावा लागेल. म्हणजे तुम्हाला पॅसेज घ्यायचे आहेत अनसीन बाहेरच्या बुक्समधून आणि त्याची तुम्हाला समरी लिहिता येते नाही हे चेक करायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो,
आता मेन म्हणजे काय तर रायटिंग स्किल 5वा प्रश्न 25 मार्क्ससाठी आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इझी आहे. लेटर रायटिंग 2 प्रकारे लेटर असतात, फॉर्मल, इन्फॉर्मल. तुम्हाला कोणतं सोपं जातंय ते तुम्ही लिहू शकता. 5 मार्क्ससाठी लेटर आहे. त्यानंतर डायलॉग आणि स्पीच. डायलॉग आणि स्पीचसाठी डायलॉग तुम्हाला एकदम इझी असतो. डायलॉगचा एक टॉपिक असतो, त्यावरती डायलॉग लिहायचा असतो. 2 नावं घ्यायची, 2 कॅरेक्टर घ्यायचे आणि त्याच्यावरती तो डायलॉग लिहायचा आहे. एकदम इझी आहे. याचे 10 मार्क्स तुमचे फिक्स 100% करून टाका, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही डायलॉगमध्ये. ठीक आहे. डायलॉगची प्रॅक्टिस कशी करायची, तर डायलॉग अपेक्षितमध्ये आहेत. आपण देखील डायलॉगचे सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. ॲप्रिसिएशन असेल, डायलॉग असेल, टेक्स्च्युअल पॅसेज असेल, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असेल आणि त्याचबरोबर लँग्वेज स्टडीचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. चॅनलला फक्त काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर चला पहा आता पुढे. व्हिडिओ लाँग झाला असेल तरी तुम्हाला हा शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा 100% इंग्लिशच्या पेपरमध्ये फायदा होणार आहे. आणि तुम्हाला जर हा पेपर जसा मी आणला आहे तसा जर अन्य पेपर आणायचे असतील तर नक्की कमेंट करा कोणत्या विषयाचे आणायचे. आपण ते लवकरात लवकर त्याचा व्हिडिओ देखील घेऊन येऊया. व्हर्बल टू नॉन व्हर्बल. व्हर्बल टू नॉन व्हर्बलचे 5 मार्क्स तुमचे एकदम ईझी असतं. त्यानंतर न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट किंवा त्याला ऑर स्टोरी असते. स्टोरी रायटिंग लिहिण्यापेक्षा न्यूज रिपोर्ट ईझी आहे. न्यूज रिपोर्ट सगळ्यात तुम्ही जे पेपर वाचता त्या रिलेटेड तसं सेम लिहायचं असतं. ट्रान्सलेशन. आता पहा, सगळ्यात लास्ट जे आहे ते आहे ट्रान्सलेशन. पहा विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सलेशनमध्ये ट्रान्सलेट वर्ड असतात, सेंटेन्स असतात आणि प्रोव्हर्ब्स असतात, म्हणी असतात. ठीक आहे. हे तिन्हीचं एकदम ईझी आहे आणि 5 मार्क्स या ठिकाणी 5 मार्क्ससाठी आहे ट्रान्सलेशन. तर 5 मार्क्स हे फिक्स करून घ्या, जेणेकरून तुम्हाला बघा ट्रान्सलेशन कुठून काढायचं आहे, कसं काढायचं आहे, तर हे अपेक्षितमध्ये दिलेलं आहे, गाईड्समध्ये देखील दिलेलं आहे. कोणत्याही ट्रान्सलेशन वाचत चला. वर्ड्सचं ट्रान्सलेशन पहा, प्रोव्हर्ब्सचं म्हणजे म्हणीचं ट्रान्सलेशन, सेंटेन्सचं ट्रान्सलेशन पहा, मागच्या क्वेश्चन पेपरमधले पहा आणि त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे लेटर डायलॉग. आता पहा, याच्यावरती जास्त लक्ष कशावर द्यायचं, लेटर डायलॉग, व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि न्यूज रिपोर्ट याच्यावरती जास्त लक्ष द्या. हे खूप इम्पॉर्टंट आहे, मार्क्स देऊन जाणार आहे. खूप मार्क्स याच्यातच विद्यार्थ्यांना मिळून जातात. 25 मार्क्सपैकी याच्यातच 25 मार्क्स मिळून जातात. आता इम्पॉर्टंट टाईम पॉईंट्स काय आहेत याच्यामधून मागच्या वेळेसच्या ॲनालिसिसनुसार आपण इंग्लिशच्या पेपरच्या ॲनालिसिसनुसार काही इम्पॉर्टंट मुद्दे काढलेले आहेत. तर पहा विद्यार्थ्यांना टाईम पुरत नाही, तर टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करा. क्वेश्चन पेपर टाईम लावून सोडत चला, जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे. अजूनही लास्ट 3 मंथ्स आहेत. या 3 मंथ्समध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर जेवढ्या सॉल्व्ह करता येतात तेवढ्या करा आणि आपल्या चॅनलला जे सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या ठिकाणून तुम्हाला संपूर्ण माहिती अपडेट्स करत राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला पेपरच्या आधी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन मिळतात. ते इम्पॉर्टंट क्वेश्चन जरी केले तुम्ही तरी तुम्हाला 100% चांगले मार्क्स मिळणार आहेत. आणि पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं तर याचा देखील मी एक व्हिडिओ आणणार आहे, की कसं अॅक्युरेटिव्ह पेपरवरती लिहायचं आहे, काढायचं आहे. ठीक आहे. कशा रेषा मारायच्या आहेत, कुठं पुरवणी जोडायची आहे, काय करायचं आहे, नाव कुठं लिहायचं आहे, होलोग्राफ पेपर कसे चिटकायचे आहेत, यापासून सगळी माहिती मी सांगणार आहे. त्यामुळे फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटू पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.